नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्यास. कारण त्याला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो, कशाचं दुःख होतं, आपण काहीच सांगू शकत नाही. आणि आता या सगळ्यामध्ये भर पडली ती नैराश्याची, डिप्रेशनची. हे डिप्रेशन म्हणजे नेमकं काय असतं आणि या नैराश्यावर आपण मात कशी करायची, या सगळ्याबद्दल आजपासून पुढचे काही भाग आपण बोलणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर मनोज भाटवडेकर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. नैराश्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आता पुढचे काही भाग बोलणार आहोत. पण मुळात हे नैराश्य म्हणजे काय? कारण होतं असं की काही काही वेळेला खूप उदास वाटतं, काही करू नये असं वाटतं, कशातच लक्ष लागत नाही, मूड नसतो. ते म्हणजे नैराश्य का वैद्यकीय परिभाषेत नैराश्याची व्याख्या आणखीन वेगळी आहे? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आपल्याला नेहमी जे उदास वाटतं, म्हणजे आज मला बोर झालं, आज मला कंटाळा आला, आज माझा मूड लागत नाही, आज मला कामावर जावंसं वाटत नाहीये, आज जरा रिलॅक्स होऊया, असं जे वाटणं आहे त्याला आम्ही वैद्यकीय दृष्ट्या नैराश्य म्हणत नाही. बर. हे जर सतत होत असेल, सतत एखाद्या व्यक्तीला जर उदास वाटत असेल, निराश वाटत असेल, त्याची मनस्थिती सतत जर बिघडलेली असेल आणि याचा त्याच्या दैनंदिन जीवनावरती विपरीत परिणाम बऱ्यापैकी होत असेल, म्हणजे त्याचे नातेसंबंध बिघडलेले असतील त्याच्यामुळे, किंवा त्याची कार्यक्षमता त्याच्यात कमी झालेली असेल, किंवा कामावरती त्याचं लक्ष लागत नसेल, किंवा त्याच्या मनात अगदी टोकाचे निराशाजनक विचार येत असतील की ज्याच्यामुळे जीवनातला रस त्याचा संपूर्ण निघून गेलेला आहे, असं जर झालं तर त्याला आम्ही वैद्यकीय दृष्ट्या नैराश्य असं म्हणतो. तुम्ही सतत हा शब्दप्रयोग इतका त्याच्यावर तुम्ही स्पेसिफिकली म्हणताय, हे सतत याचा अर्थ सतत काही दिवस. अच्छा. म्हणजे नैराश्यग्रस्त रुग्ण जे आम्ही बघतो ते महिनोन महिने या मनस्थितीत असतात, रोज सतत. बर. काही दिवस, काही आठवडे, करता करता काही महिने, अनेकदा काही वर्ष सुद्धा. अरे बापरे. तर त्याला मग तो आजार आहे. म्हणजे नॉर्मल आणि आजार याच्यातली सीमारेषा ओळखणं फार महत्वाचं आहे. काय कारण आहेत या सगळ्या मागची? नैराश्य एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं, त्याच्या मागचं कारण काय? एक मी आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यात काही घटना घडतात ज्याला आपण दुःखद घटना असं म्हणतो, आणि ती घटना घडून गेल्यानंतर आपल्याला उदास वाटतं, निराश वाटतं, काही करू नये असं वाटतं, आपला रस जातो. हे जे नैराश्य आहे हे थोडंसं लोकप्रिय म्हणू, लोकप्रिय अशा अर्थी की लोकांना माहिती असलेलं असं नैराश्य आहे की ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये रिएक्टिव्ह डिप्रेशन म्हणतो, परिस्थितीजन्य नैराश्य, की परिस्थितीमध्ये काहीतरी घटक आहे ज्याच्यामुळे नैराश्य आलं. पण दुसरा जो नैराश्याचा प्रकार आहे जो बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, म्हणून मी मुद्दाम त्याच्याबद्दल आज बोलणार आहे. हा जो नैराश्याचा प्रकार आहे यामध्ये परिस्थिती पूर्णपणे व्यवस्थित असते. बर. म्हणजे कौटुंबिक स्थिती चांगली असते, आर्थिक स्थिती चांगली असते, काम व्यवस्थित असतं, मुलं बाळ संसार सगळं ठीक असतं, प्रकरणी सगळं छान आहे, छान असतं, तरी सुद्धा या व्यक्तीला निराश वाटत असतं, उदास वाटत असतं. हे का होतं? तर इथे मूलभूत एक शास्त्रीय संकल्पना आपण जाणून घेऊया की आपला मेंदू जो आहे तो कोट्यवधी पेशींनी बनलेला आहे. ह्या ज्या पेशी आहेत या पेशी एकमेकींना जोडलेल्या असतात, जशा विद्युत तारा एकमेकींना जोडलेल्या असतात तशाच जोडलेल्या असतात. फक्त फरक एकच आहे तारांमध्ये आणि पेशींमध्ये की या पेशींच्या मध्यभागी दोन पेशी जिथे जुळतात एकमेकींना तिथे सूक्ष्म फट असते. बर. आणि त्या फटीमध्ये काही रसायनं असतात ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर केमिकल्स असं म्हणतो. आणि ही जी रसायनं आहेत ती आपल्या संपूर्ण मनस्थितीवर नियंत्रण ठेवतात. कधी कधी असं होतं की काही कारणाशिवाय सुद्धा या रासायनिक संतुलनामध्ये बिघाड होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सेरोटोनिन नावाचं एक रसायन आहे की ज्याची कमतरता मेंदूमध्ये निर्माण होते, आणि ही कमतरता झाल्यानंतर आपली संपूर्ण भावस्थिती, ज्याला आपण मूड म्हणतो, ती भावस्थिती आपली बदलायला सुरुवात होते. सर, आपण ह्याच्यावर आणखीन सविस्तर थोड्या वेळाने बोलूया, पण प्रेक्षक सुद्धा त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झालेत. पहिला प्रश्न कुठला आहे ते आपण बघू. माझं नाव आहे आकांक्षा. मला ना हल्ली खूप बोर होतं. अभ्यास 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 किती बोलतात हे, डोक्याला नुसता त्रास. असं का होतं? बोर होणं
हे मला वाटतं या वयोगटामध्ये खूप आपल्याला नेहमी दिसून येतं का काही झालं की बोर झालंय. तिने विचारलेला प्रश्न आहे की ह्याचा संबंध कुठेतरी आपण नैराश्याशी जोडू शकतो का? नाही नाही नाही, असं उठसूट बोर होणं जे आहे ते हल्ली बोर झालं हे एक व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. मला काय करायचं कळत नाही असं म्हणजे जेव्हा मला होतं तेव्हा बोर मला म्हणजे मला बोर झालं, ते नैराश्य असतंच असं नाही. अर्थात बोर होणं हे गंभीर नैराश्याचं एक लक्षण असू शकतं. बर. तर मगाशी मी जे बोलत होतो की भावस्थितीवर नियंत्रण ठेवणारी रसायनं जी आहेत ती रासायनिक यंत्रणा जेव्हा असंतुलित होते काहीही कारणाने, त्यावेळेला असं होतं की भावस्थिती बदलते आणि मग नैराश्याची जी लक्षणं आहेत ती दिसायला लागतात. बर. तर ही लक्षणं कुठली आहेत तर झोप जाते. आतून येणारे जे नैराश्य आहे त्याच्यामधला झोपेचा जो डिस्टर्बन्स आहे तो काय तऱ्हेचा असतो तर पहाटे लवकर जाग येते. बर. म्हणजे 3 वाजता 4 वाजता जाग येते आणि मग झोप लागतच नाही. म्हणजे रात्री कितीही उशिरा झोपलो तरी पहाटे लवकर झोप लागताना लवकर लागते पण पहाटे लवकर जाग येते, मग झोप लागतच नाही. आणि मग अंथरुणात कितीही तळमळत राहिलं, बेचैन वाटलं, काहीही करा, झोप लागत नाही. भूक कमी होते. काहींच्या बाबतीत उलट होतं की झोप वाढते, भूक वाढते, असंही होऊ शकतं. बहुतेक वेळेला नैराश्यामध्ये वजन कमी होतं काही कारण नसताना. म्हणजे भूक म्हणजे त्या व्यक्तीला कुठलाही शारीरिक आजार नसतो, झरझर वजन कमी व्हायला लागतं. बर. एकूण आयुष्यातला आनंद ज्या ज्या गोष्टींमधून आपण नेहमी घेतो, समजा आपण नाटका सिनेमाला जातो, संगीत ऐकतो, टीव्ही बघतो किंवा काहीही आपण कौटुंबिक सुसंवाद साधतो, खेळतो, वाचन करतो, आपले छंद असतात, यातला रस हळूहळू कमी व्हायला लागतो. बर. आनंद देणाऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही. तो कप्पा बंद होतो. तो कप्पा हळूहळू बंद होत जातो, त्याच्यामध्ये रस वाटेनासा होतो आणि मग निराशेचे विचार मनामध्ये यायला लागतात की काय अर्थ आहे जगण्यामध्ये, हे आपण का जगतो आहोत, असं जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट, आपल्याला आता ह्याच्यातून काही दरवाजाच नाही, आपण बाहेर पडूच शकणार नाही किंवा मला कोणी मदतच करणार नाही, असे जे विचार यायला लागतात, टोकाचे विचार यायला लागतात, त्यावेळेला नैराश्य खूप गंभीर स्वरूप धारण करतं. आणि ही जी लक्षणं आहेत ही सगळीच्या सगळी एका व्यक्तीमध्ये असतील असं नाही किंवा ती सगळी एका वेळी सुरू होतात असं नाही. बऱ्याचदा असं होतं की झोप, भूक यामधले त्रास आधी सुरू होतात आणि विचार जे आहेत, निराशाजनक विचार जे आहेत, आत्महत्या करायला जे प्रवृत्त लोक होतात, अशा तऱ्हेचे जे विचार आहेत ते थोडेसे नंतर येतात. पण आता तुम्ही ज्या नैराश्याबद्दल बोलता आहात, हा दुसरा प्रकार, ते साधारण कोणत्या वयापासून सुरू होतं की त्याला असं काही मर्यादा नाही? सर्वसाधारणतः ज्याला आपण मध्यमवयीन वयोगट आहे, एक 30-35 नंतर, त्यावेळेला हे नैराश्य जास्त प्रमाणात असतं. म्हणजे दुसऱ्या प्रकारचं जे रासायनिक अंतर्जन्य जे नैराश्य आहे. पण कधी कधी असंही होतं की लहान मुलांमध्ये सुद्धा किंवा पौगंडावस्थेमध्ये सुद्धा हे नैराश्य आम्ही बघतो, नाही असं नाही. दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा नैराश्याचं प्रमाण जास्त आहे, जवळजवळ दुप्पट आहे. बर. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की जगभरामध्ये 12 कोटी लोक आज नैराश्याने ग्रस्त आहेत. बापरे. ही आकडेवारी धक्कादायक आहे खरंच. वर्षाला जगभरातले 8,50,000 लोक आत्महत्या करतात नैराश्यामुळे. ही किती गंभीर गोष्ट आहे बघा. आणि ह्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये. आतून येणारं जे नैराश्य आहे त्याचं महत्व असं की ते आतून येतं, त्याला काही कारण नसतं, ते हळूहळू वाढत जातं. ते त्या व्यक्तीमध्ये बदल होताना इतरांना जाणवतो, पण अनेकदा काय होतं की हा बदल का होतोय तेच कळत नाही. बरोबर. काय सगळं चांगलं आहे, हो, उगाच रडत बसलाय, असं अनेकदा म्हटलं जातं. मग मित्रमंडळी सल्ले देतात, आम्ही बघा कसे पहाटे उठतो, व्यायाम करतो, योगासनं करतो, गाणी ऐकतो आणि काय करतो, अमुक करतो, तुम्हाला काय झालंय, तुम्ही चांगलं सशक्त राहा, रडताय कसले, काय तुम्ही तक्रारी करताय आयुष्याबद्दलच्या, इतकं आयुष्य सगळं चांगलं आहे. पण एक लक्षात घ्यायला हवं की नैराश्यग्रस्त व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला हे कळत असतं की आपल्यामध्ये जे चाललंय ते योग्य नाही, पण त्याच्यावरती त्या व्यक्तीकडे स्वतःकडे काही उपाय नसतो, कारण स्वतःच्या मेंदूतली रसायनं बदलणं हे आपल्या हातात नसतं. सर, यावर कुटुंबाने कसं लक्ष दिलं पाहिजे किंवा ही लक्षणं कशी ओळखायची याच्याबद्दल आपण बोलूया. पण आपल्या प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत.
माझं नाव रंजना कांदळगावकर आहे. माझी तब्येत ठीक राहत नाही, झोप लागत नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण नैराश्य येतं. काय करू डॉक्टर? तब्येत ठीक राहत नाही, नैराश्य येतं, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण थोडं जास्त आहे अशा प्रकारच्या नैराश्याचं. त्याच्याबद्दल तुम्ही बोलत होतात आणि लक्षणांबद्दल आपण बोलणार होतो. त्यांनी आता जे सांगितलं ना की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, अनेकदा हेच होतं की नैराश्यामध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये जे नैराश्य आहे, स्त्रिया आपल्याला वाटणारं नैराश्य अनेकदा शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. त्यांच्यावरती जो सामाजिक दबाव आहे, मग ते नैराश्य शारीरिक लक्षणांच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागतं. मग डोकं दुखतं, पाठीत दुखतं, कंबर दुखते, पोट दुखतं, झोप लागत नाही, कसं तरी होतं, मरगळल्यासारखं होतं, किंवा काय होतंय ते कळतच नाही, आळस येतो. ही जी लक्षणं आहेत, मग छातीत धडधडतं, कधीतरी भीती वाटते, आपल्याला काहीतरी होईल असं वाटू शकतं, चिडचिड होते. ही जी लक्षणं आहेत यांच्यासाठी अनेकदा शारीरिक तपासण्या केल्या जातात. मग आता समजा छातीत धडधडत आहे तर ECG काढला जातो, किंवा वजन कमी होत आहे मग एंडोस्कोपी केली जाते, कॅन्सरच्या तपासण्या केल्या जातात. या सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, कारण आजार तिथे नसतोच. जिथे आजार नाही तिथे जर आपण तपासण्या केल्या तर रिपोर्ट्स नॉर्मलच येणार आहेत. नैराश्यामध्ये हा भाग महत्वाचा आहे की ज्या वेळेला सतत शारीरिक तपासण्या करून रिपोर्ट्स नॉर्मल येतात, त्यावेळेला मानसोपचार तज्ञाकडे जाणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडे ही जागृती थोडी कमी आहे का? मला त्याला जोडून असं विचारायचं. बरीच कमी आहे, थोडी कमी नाही, बरीच कमी आहे. मी तुम्हाला सांगतो, भारत देशामध्ये आकडेवारी असं सांगते की नैराश्यग्रस्त लोक जे आहेत त्यांच्यातले 25% लोक सुद्धा उपचारापर्यंत पोहोचत नाहीत, डॉक्टरपर्यंत जातच नाहीत. आणि ह्याचं मुख्य कारण एकतर अज्ञान आहे. याला डिप्रेशन म्हणतात, याला नैराश्य म्हणतात. हा त्रास नैराश्यामुळे होऊ शकतो हे माहीतच नाहीये लोकांना, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे जा असा जर सल्ला दिला, काय वेळ लागलाय किंवा मी वेडा आहे का, वेडी आहे का, असं म्हणतात की वेळ लागल्याशिवाय मानसोपचार तज्ञाकडे जायचं नाही. हा एक जो कलंक आहे, सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेण्याबद्दलचा जो एक कलंक आहे, अर्थात गेल्या 25 वर्षांमध्ये तो कलंक बराच कमी होतोय, ही चांगली गोष्ट आहे. कारण प्रबोधनपर कार्यक्रम, जागृतीपर कार्यक्रम अनेक चांगले होत आहेत, त्यामधून लोकांना माहिती झालेलं आहे. तरी सुद्धा आज आपल्या देशामध्ये आणि खेड्यापाड्यांमध्ये या सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहेत. म्हणजे उपचाराच्या सुविधा बहुतेक करून फक्त शहरांमध्ये आहेत. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेकदा लोक उपचारापासून वंचित राहतात, आणि हे अगदी घातक आहे. कारण तुम्ही जेव्हा उपचारापासून वंचित ठेवताय नैराश्यग्रस्त रुग्णाला, तेव्हा तो त्याच्या एकतर आयुष्याचा दर्जा बदलतो, कार्यक्षमता त्याची कमी होते, कौटुंबिक नातेसंबंध त्याचे बिघडतात, आणि सगळ्यात महत्वाचं जे कॉम्प्लिकेशन मगाशी मी म्हटलं की आत्महत्या, की असं जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट, हा विचार जेव्हा सतत भेडसावत असतो, त्यावेळेला प्रत्यक्ष त्या विचाराच्या अनुषंगाने कृती करण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि ह्या वेळेला कुटुंबाचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. कुटुंबाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कुठलीही व्यक्ती उगाचच मला कंटाळा आलाय, उगाचच, जर त्या व्यक्तीचा स्वभाव तसा नसेल आणि जर त्या व्यक्तीमध्ये काही जर मनस्थितीत बदल होतोय असं जर कुटुंबाच्या लक्षात आलं, तर कुटुंबाने थोडं संवेदनशील त्या दृष्टीने राहणं आवश्यक आहे. त्याने काय काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा भेट होईलच. चार घास मिळवण्यासाठी गाव मुलूक सोडला. मायलेकींच्या मध्ये लुडबुड करणारा तू कोण आहेस? फार कोणाचाही शीर ओळखत नाही. जिथे धंदा पाणी तिथेच आपला देश. माझं चुकलं. स्वतःच्या सावलीपासूनही सावध राहा बाळा, सावध राहा. जनावरांशी लढायचं असेल तर आपला पंजाही मजबूत करावा लागतो. वाळूचे वादळ प्रसारण सोमवारी दुपारी 12:30 आणि शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता. ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नैराश्यावर मात या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मनोज भाटवडेकर. सर, कुटुंबाचा सपोर्ट कसा असावा किंवा त्यांच्यामध्ये ही जागृती कशी आली पाहिजे की आता आपल्या घरात एखादी व्यक्ती आहे आणि ती नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं वागते, त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालाय, हे लक्षात आलेलं असतं,
पण डॉक्टर्स पर्यंत पोहोचत नाहीत. हा जो प्रवास आहे मधला किंवा हे जे अंतर आहे ते कसं पार करायचं? एक गोष्ट लक्षात घ्या की कुटुंबाची भूमिका ह्यातली खूप महत्वाची आहे. कुटुंबामधले जे सभासद आहेत त्यांनी या व्यक्तीशी आधी संवाद साधला पाहिजे. पुष्कळदा काय होतं, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हे मी बघितलेलं आहे की ही काय, हिला काम करायला नको, हिला आळसच करायला हवा, Tags म्हणून लावले ती जातात. काम टाळण्यासाठी ती असं करते आहे. बरोबर. अशा तऱ्हेची लेबलं तिला अनेकदा चिकटवली जातात. थोडंसं आपण अंतर ठेवून जर त्याच्याकडे संवेदनशील दृष्टीने बघितलं तर लक्षात येईल की ही व्यक्ती नेहमी असं वागत नाही. बरोबर. नेहमी असं न वागणारी व्यक्ती ज्या वेळेला असं करायला लागते तेव्हा काहीतरी गडबड आहे हे भान असणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीशी जर तुम्ही बोललात, कुटुंब म्हणून जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोललात तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या व्यक्तीला खरोखरच बरं वाटत नाहीये, की मला बरं वाटत नाही. आपल्याला कधीतरी ताप आलेला असतो बघा. ताप आलेला असताना कसं आपल्याला वाटतं, किंवा ताप येऊन गेल्यानंतर आपल्याला समजा फ्लू, व्हायरल फीवर येऊन गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, काही करावंसं वाटत नाही, चैन पडत नाही, उत्साह नसतो. ही जी लक्षणं आपल्याला जाणवतात ना, तीच लक्षणं नेमकी डिप्रेशन किंवा नैराश्य आलेल्या पेशंटला जाणवत असतात. त्यामुळे कुठल्याही नॉर्मल व्यक्तीच्या मनस्थितीमध्ये, त्याच्या कार्यप्रणालीमध्ये जर बदल अशा तऱ्हेचा होताना दिसला तर तो बदल उगाचच आहे, ती व्यक्ती मुद्दाम करते, ढोंग करते असं न म्हणता त्याच्याकडे थोडंसं जागरूकतेने बघणं आवश्यक आहे. ही एक गोष्ट. वैद्यकीय सल्ला त्या बाबतीत त्या व्यक्तीला मिळणं आवश्यक आहे. जर तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडे तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन गेलात आणि जर त्यांना असं वाटलं की नाही हे नैराश्य असू शकतं, तर मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला जर त्यांनी दिला तर तो सल्ला तुम्ही ऐकणं आवश्यक आहे. बरोबर. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांनी जे उपचार सुचवलेले आहेत त्याचा नियमित पाठपुरावा करणं हे फार महत्वाचं आहे. औषधं ती व्यक्ती नियमितपणे वेळेवर घेतेय की नाही हे मी का सांगतोय महत्वाचं, कुटुंबाचा सहभाग याच्यात का असायला हवा. अनेकदा नैराश्यग्रस्त व्यक्ती इतकी खचलेली असते की आपण काय बरे होणारच नाही असं त्या व्यक्तीला वाटत असतं, किंवा त्या व्यक्तीला असंही वाटत असतं की औषध घेऊन काय उपयोग होणार आहे, औषध घेऊन काय मला बरं वाटणार आहे का, माझी जगण्याची इच्छा काय औषधं मला देणार आहेत का, अशा तऱ्हेचे विचार अनेकदा या व्यक्तीच्या मनात येत असतात. त्यामुळे कुटुंबाने मानसोपचार तज्ज्ञांकडून या आजाराबद्दल समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे समजून घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कशी मदत करायची हे त्यांना ठरवता येतं. त्यामुळे औषधोपचार वेळच्या वेळी देणं, डॉक्टरांकडे वेळच्या वेळी त्या रुग्णाला घेऊन जाणं, त्याच्यात होणारे जे बदल आहेत त्यांच्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करणं, आणि एकूणच या काळामध्ये त्या व्यक्तीला आधार देणं, मानसिक आधार देणं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की समजा एखाद्या माणसाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्याच्याकडून आपण अशी अपेक्षा केली की त्यांनी धावलं पाहिजे. शक्य आहे का त्याला? शक्य नाहीये. डिप्रेशन, नैराश्य हे मनाचं फ्रॅक्चर आहे, हे लक्षात घ्या. ते फ्रॅक्चर पूर्ण बरं झाल्यानंतरच तो माणूस नेहमीसारखा कार्यरत होणार आहे. हे जे संवेदनशील हे जे भान आहे ना, ही संवेदनशीलता मला वाटतं कुटुंबामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीला जो वेळ लागणार आहे बरं व्हायला तो आपण दिला पाहिजे. कारण औषधोपचारांनी ही व्यक्ती बरी व्हायला 4 ते 6 आठवडे तरी लागतात, सुधारणा दिसायला लागायला. सर, आपण पुढला प्रश्न घेऊया आणि मग नंतर आपल्या चर्चेकडे वळूया. प्रेक्षकांनी कुठला प्रश्न विचारलाय ते बघूया. माझं नाव मनीषा काकडे, मी वडाळा येथून बोलत आहे. ऑफिसला जायचं या विचारानेच कंटाळा येतो. हे काय नैराश्याचं कारण आहे का? यावर काही उपाय असेल तर तुम्ही तुमचं मार्गदर्शन यावर मिळेल तर फार बरं होईल. ऑफिसला जायचं या विचाराने कंटाळा येतो. वाढती स्पर्धा हे कारण असू शकतं आणि मुळात हे नैराश्याचं कारण असू शकतं का? नाही, त्यांनी ज्या पद्धतीने हा प्रश्न विचारला त्यावरून असं त्याला नैराश्य हे लेबल चिकटवणं बरोबर नाही. ऑफिसला जायचा कंटाळा येणं कधीतरी स्वाभाविक आहे. म्हणजे जी दगदग, आपल्या आयुष्याचा जो वाढलेला वेग आहे तो वेग जर आपण लक्षात घेतला तर ती रोज वेळ गाठायची, तो ताण रोज सोसायचा, घरी यायचं. आणि स्त्रियांच्या बाबतीत पुन्हा हे खूप, कारण
घरात शिरल्यानंतर तिला वेगळी भूमिका बजावावी लागते. ऑफिसमध्ये असं म्हणून चालत नाही की मी घरकाम करून आले आणि थकले, आणि घरी चालत नाही की मी ऑफिसमधून आले थकून, असंही म्हटलेलं चालत नाही. ऑफिसचा कंटाळा येणं, कामावर जायचा कंटाळा येणं कधीतरी हा नॉर्मल आहे, त्याला काही आपण आजार म्हणत नाही. तर त्या तऱ्हेचे ताण असतील तर त्या ताणावरती उपाय वेगळे आहेत. रिलॅक्स होण्याचे वेगळे मार्ग आहेत, ते अवलंबले पाहिजेत. पण सतत कामावर जायचा कंटाळा येणं, अच्छा, कामावर जायचं म्हटलं की पोटात गोळाच येतो, कामावर जायचं म्हटलं की नकोच वाटतं, आज नको, मग काल गेलो नाही म्हणून आज नको, मग असे बरेच दिवस झाले, मग आता मला ओरडतील कामावरती म्हणून नाही. हे दुष्टचक्र जर असेल तर ते मात्र नैराश्याचं लक्षण असू शकतं. आणि कधी कधी अशा मनोवृत्तीतून अनेक लोक व्यसनी लोक जे आहेत, दारूचं सेवन करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये हा पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात जी मंडळी काम करतात त्यांच्यामध्ये आम्ही हे बघतो की दारू जास्त झाली, शनिवार रविवार, सोमवारी दांडी, बरोबर, सोमवारी दांडी म्हणून मंगळवारी दांडी, आणि मग दांडी म्हणून दारूचं सेवन म्हणून दांडी, ते सर्कलच सुरू होतं. आणि दारू आपण लक्षात घेऊया की आपल्याला असं वाटतं की दारू हा नैराश्यावरचा उपाय आहे. शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर दारूमुळे मेंदूचं कार्य मंदावतं. त्याला इंग्लिशमध्ये डिप्रेसंट ऑफ द नर्वस सिस्टम असं म्हटलेलं आहे. मज्जासंस्थेचं पूर्ण कार्य हे मंदावणारं हे पेय आहे. त्यामुळे दारू हा उपाय नाही. अनेक व्यसनी रुग्णांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि व्यसनी म्हणजे व्यसन, दारू व्यसन हे दुष्टचक्र अनेकदा दिसू शकतं. कामावर जाणं याच्याशी निगडीत जे नैराश्य आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की कामावरचा जो ताण आहे, तुम्ही स्पर्धा म्हणालात, बरोबर, धावपळ आहे, स्पर्धा आहे, कामावरचा ताण आहे, दबाव आहे की डेडलाईन्स आहेत की इतक्या काळामध्ये मी हे काम पूर्ण केलंच पाहिजे, त्याच्यावरती माझी कामातली प्रगती अवलंबून आहे, पर्यायच नाहीये, दुसरा पर्यायच नाहीये. अशी जेव्हा परिस्थिती येते ना त्यावेळेला सतत ताण जाणवतो. आणि ताणावर मात करण्याचे उपाय जर आपल्याकडे नसतील तर अनेकदा डिप्रेशन कोसळण्याची शक्यता असू शकते. अशा पद्धतीने ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय डिप्रेशनचं, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक आधुनिक जीवनशैली जर तुम्ही बघितलीत ना तर काय दिसतं आपल्याला? मी म्हटलं त्याप्रमाणे धावपळ वाढलेली आहे, ताण वाढलेले आहेत, प्रत्येक जण धावतोय, बरोबर, कुठे धावतोय, का धावतोय माहिती नाही. ऍट द एंड आपल्याला माहितच नाही काय करायचं. रॅट रेस हा शब्द आपण ऐकतो, बरोबर, पण ती रॅट रेस जिंकलेला शेवटी रॅटच राहणार आहे ना, बरोबर, त्याचा काही सिंह होणार नाहीये. हे आपल्याला माहितच नाहीये. आपण का धावतोय ते माहिती नाहीये. रिलॅक्स होण्याचे मार्ग जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहेत ते आपण अवलंबत नाही आहोत. आपली शिक्षण संस्था जी आहे, कुटुंब संस्था जी आहे, ती आपल्याला छोटी छोटी अपयश कशी पचवावीत हे शिकवतच नाही. यशस्वी होण्याचे मंत्र आहेत सगळीकडे, एक्सलन्स ट्रेनिंग आहे, पण छोटं छोटं अपयश जे आपल्याला येतं की समजा मला 6माही परीक्षेत कमी मार्क मिळाले, त्यात काय मोठंच झालं, काय बिघडलं, पण त्याच्यासाठी सुद्धा त्या विद्यार्थ्याला बराच ओरडा बसतो शिक्षकांकडून, पालकांकडून, आणि अशी एक कुठेतरी एक नकळत समजूत लहानपणापासून आपली झालेली की नाही आपण कायम यशस्वीच व्हायला पाहिजे, आपण यशस्वीच व्हायला पाहिजे, अपयशी होणं हा गुन्हा आहे, बरोबर आहे, अलाउडच नाहीये ते. त्यामुळे ही सगळी जी आपल्या भोवतीची यंत्रणा ही अशा पद्धतीने आज काम करते. याच्यामध्ये ताणाची पातळीच मुळात इथून इथे गेलेली आहे. म्हणजे एक काळ असा होता की आयुष्य रिलॅक्स्ड होतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पतंजलीने जेव्हा योगसूत्र दिली 2500 वर्षांपूर्वी, त्यावेळेला आयुष्य किती छान होतं, तरी सुद्धा त्याला असं वाटलं की काहीतरी रिलॅक्सेशनसाठी असावं. मी आज किती गरज आहे शांत राहण्याची असं मला नेहमी वाटतं. परिस्थितीजन्य नैराश्य जे येतं ना ते मला वाटतं की आपली ताण सहन करण्याची ताकद कमी पडल्यामुळे येतं, बरोबर, त्याचा त्या व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध असतो. सर, आपण ह्याच्यावर आणखीन डिटेल बोलूया, पण प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. डॉक्टर, माझं नाव सुनीता कुंठा.
नैराश्यावर मात कशी करायची आणि त्यावर कुठले उपाय आहेत? माझं नाव अनामिका वाघमारे आहे, वय आहे 40 आणि माझा प्रश्न आहे की डिप्रेशन कशामुळे येतं आणि त्याच्यावरचा उपाय काय आहे. आज आपण संपूर्ण भाग त्याच्याच बद्दल बोलणार आहोत आणि पुढचे सुद्धा काही भाग हे नैराश्य म्हणजे काय आणि त्याच्यावर मात कशी करायची मुळात याबद्दल आपण बोलतो आहोत. सर, तुम्ही म्हणत होतात की मुळात ही ताकद आपली नैराश्य सहन करायची ही कुठेतरी कमी होते. नैराश्य म्हणण्यापेक्षा अपयश म्हणा किंवा मागे राहणं, मग त्याच्यावरचे उपाय काय असू शकतात? प्रतिबंध कसा करायचा? या दोघींचे प्रश्न सुद्धा त्याच रोखाने जाणारे होते. जे रासायनिक दृष्ट्या जे नैराश्य येतं त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर याची कारणं रासायनिक आहेत. मेंदूतली रासायनिक यंत्रणा बिघडलेली आहे. जिथे बिघाड आहे तिथे उपचार करायला हवा. बरोबर. मग मेंदूवरती म्हणजे मेंदूतल्या पेशींमध्ये जे रासायनिक बिघाड आहेत त्याच्यावरती काय उपाय असू शकतो? औषधं आहेत. औषधोपचार हा जैविक किंवा रासायनिक कारणांमुळे जे नैराश्य येतं ज्याला आपण मेजर डिप्रेशन असं म्हणतो, त्या डिप्रेशनसाठी औषधोपचार हा मुख्य उपचार आहे. बरोबर. अर्थात ही औषधं मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यायची असतात. सेल्फ मेडिकेशन, स्वतः औषध घ्यायचं नसतं. या औषधांबद्दल थोडंसं मी सांगतो की हे औषधं झोपेची औषधं नसतात. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मानसोपचार तज्ज्ञ तुम्हाला झोपावून ठेवतो. हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे. झोप न येणं हे या आजाराचं लक्षण आहे. झोप न येणं म्हणजे नैराश्य नाही. त्यामुळे नुसती झोपेची औषधं देऊन, जसं दारू पिऊन नुसती तात्पुरती झोप लागते नैराश्य वाढतं, तसं झोपेची औषधं घेऊन सुद्धा तात्पुरती झोप लागते, नैराश्य कमी होत नाहीच. ही जी औषधं आहेत ती त्या विशिष्ट रसायनावर नेमकी काम करणारी औषधं आहेत. सेरोटोनिन नावाचं जे रसायन आहे मेंदूतलं, तर सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स या नावाची औषधं आहेत की जी त्या सेरोटोनिन निर्माण करणाऱ्या तिथल्या त्या जागेवरती नेमकं काम करतात आणि सेरोटोनिनची उपलब्धता वाढवतात, ज्याच्यामुळे भावस्थिती पुन्हा पूर्ववत येते. अर्थात ही औषधं काही लगेच काम सुरू करत नाहीत. तुम्ही औषधं चालू केल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यांमध्ये त्याची ऍक्शन थोडी थोडी आपल्याला दिसायला लागते. 4 आठवड्यांनंतर ती पूर्ण होते आणि एक सुमारे 3 महिन्यांमध्ये रुग्ण बऱ्यापैकी पूर्ववत स्थितीला नक्की आलेला असतो. म्हणजे पेशन्स सुद्धा फार गरजेचा आहे. फार गरजेचा आहे. हा एक भाग झाला. कधी कधी रुग्ण आत्महत्येला प्रवृत्त झालेला असतो. आत्महत्येचे प्रयत्न करून झालेले असतात. मग अशा वेळेला आपल्याला औषधांची ऍक्शन होईल, थांबू एवढा वेळ नसतो. मग अशा वेळेला विद्युत उपचार, ज्याला आपण इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी म्हणतो, या उपचार पद्धतीचा उपयोग अनेकदा करावा लागतो. पुन्हा हे फिल्मी जे विजेचे शॉक्स देतात, झटके देतात आणि पेशंट तडफडतो वगैरे, असं काही होत नाही. ही एक शास्त्रीय पद्धत आहे की पेशंटला एक इंजेक्शन शिरेतून दिलं जातं ज्याने तो शांतपणे झोपतो. त्याच्यानंतर त्याचे स्नायू रिलॅक्स करणारं दुसरं इंजेक्शन त्याला दिलं जातं शिरेमधून, त्याने त्याचे स्नायू शिथिल होतात आणि मग एक मशीन असतं, यंत्र असतं, त्याच्या साह्याने साधारण 1 सेकंद सुद्धा नाही, 8.0 सेकंद इतकाच विद्युत प्रवाह मेंदूमध्ये सोडला जातो. बरोबर. आणि अशी 1 दिवसाआड एक अशी काही सत्र दिल्यानंतर हा उपचार पूर्ण होतो. हे फक्त इमर्जन्सी म्हणजे आणीबाणीची स्थिती जेव्हा असते, जेव्हा पेशंट सुसाईड किंवा आत्महत्येला प्रवृत्त झालेला असतो, त्यावेळेला हा उपचार आम्ही वापरतो. हा झाला औषधोपचार म्हणजे जैविक किंवा रासायनिक उपचार झाले. या व्यतिरिक्त मानसोपचार, समुपदेशन म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत, मी मगाशी त्याचा उल्लेख केला की ताण कसा घ्यायचा, ताण कसा स्वीकारायचा, परिस्थितीमध्ये जर काही गडबड असेल, परिस्थितीजन्य नैराश्य हे कसं स्वीकारायचं. अनेकदा मला लोक असं विचारतात की हे माझ्याच बाबतीत का झालं, मीच का, वाय मी. त्यांना माझा एक प्रश्न असतो की आपल्या आयुष्यात जेव्हा आनंदाची घटना घडते तेव्हा आपण असं विचारतो का की मलाच का, माझ्याच आयुष्यात ही चांगली घटना का घडली, तेव्हा आपल्याला मीच असायला हवं असतं, तेव्हा तिथे मीच पाहिजे असतो. बरोबर. ही जी मनोवृत्ती आहे ना, की म्हणून सुख दुःख या दोन्ही गोष्टी ह्या आपल्या मनावरती आहे. कुठलीही घटना ही वस्तुतः चांगली किंवा वाईट नसते. त्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो निरोगी असतो किंवा रोगट असतो.
अगदी तो खरं. दृष्टिकोन जर निरोगी असेल तर दुःखद तथाकथित दुःखद घटना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आणि ही जी कौशल्य आहेत, ताण घेण्याची, परिस्थितीमधून येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या स्वीकारण्याची, त्याच्यावर मात करण्याची जी क्षमता आहे, ती जी कौशल्य आहेत, ती मानसोपचारातून, सायकोथेरपीतून, काउन्सिलिंगमधून विचारलाय ते आपण बघणार आहोत. माझं नाव विभावरी हुल्ल्याळकर. मी आजकाल बघते, आजकाल तरुणांना सारखं टेन्शन येतंय, डिप्रेशन येतंय. आमच्या वेळेला असलं काही नव्हतं. हां, आम्ही सतत कामात व्यग्र असायचो. मला तर असं वाटतं की दैनंदिन आयुष्य तुम्ही सकारात्मक जगलात तर असलं काही होणारच नाही. पण काहीतरी सांगून फायदा होत नाही आणि त्यांना सारखं आपलं टेन्शन आलंय, डिप्रेशन आलंय. तर असं काय सांगायचं त्यांना, काय कळत नाही. काय सांगावं बरं त्यांना? आमच्या वेळेला असं नव्हतं. खरंच असं होतं का? आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला असं नव्हतं हा जो जुन्या पिढीचा आक्षेप आहे, जैविक रासायनिक माध्यमातून येणारं नैराश्य आमच्या वेळेलाही होतं आणि ते राहणार आहे. आमच्या वेळेला काय नव्हतं, मग ते जे आमच्या वेळेला म्हणतात तेव्हा काय नव्हतं, तर तेव्हा ही जीवघेणी स्पर्धा इतकी नव्हती, इतक्या तऱ्हेची प्रलोभनं नव्हती, इतक्या मोठ्या प्रमाणावर चंगळवाद नव्हता, बरोबर, इतक्या मोठ्या प्रमाणावर अपेक्षा नव्हत्या. अपेक्षाच कमी असल्या की अपेक्षा भंगाचं दुःखही कमी असतं ना सर. आणि मला असं म्हणायचं की हे जे आधीच्या पिढींनीच हे कुठेतरी अपेक्षा वाढवून ठेवल्यात का? शक्य आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की बघा, तुम्ही एक आपल्या देशामधली एक परिस्थिती जर तुम्ही पाहिलीत ना, संपूर्ण शिक्षण संस्था जी आहे ती व्यावहारिक प्रॅक्टिकल शिक्षण देताना दिसतीये का? नाही दिसत आहे. बरोबर. मार्क मिळवणं हे आज प्रत्येक विद्यार्थ्याचं एक परम उद्दिष्ट झालेलं आहे. ते नाही मिळाले तर मी जगायला लायक नाही, इतक्या टोकापर्यंत मुलं आज जात आहेत. मुलं सुद्धा आज आत्महत्या करतायत. बरोबर, बरोबर आहे. ही गंभीर गोष्ट आहे. याचा अर्थ काम करायचं नाही, काम टाळायचं असं नाही. याचा अर्थ असा आहे की कामाबरोबर ताण कमी करण्याचे जे मार्ग आहेत तेही मुलांना दिले पाहिजेत. ते मोठ्या माणसांनी स्वतः आचरले पाहिजेत आणि आपल्या उदाहरणातून ते त्यांनी मुलांपर्यंत ते पोहोचवले पाहिजेत. आता त्यांनी जे सांगितलं ना की आमच्या वेळेला असं नव्हतं, हे फॅड आहे, तरुणांचं फॅड आहे. ते फॅड केव्हा होतं? जेव्हा नॉर्मल आणि ॲबनॉर्मल यांच्यातली सीमारेषा जेव्हा पुसट होते ना, तेव्हा ते फॅड होतं. गंभीर नैराश्य हा आजार आहे, ते फॅड नाही. मी जी नैराश्याची लक्षणं मगाशी सांगितली ती जर सतत जाणवत असतील आणि त्याचा खरोखरच त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम होत असेल तर ते फॅड नाही, तो आजार आहे. आणि तो आजार म्हणूनच बघितला पाहिजे आणि त्याच्यावरती आजार म्हणूनच आपण उपचार केला पाहिजे. बरोबर. ते फॅड केव्हा होतं? त्याचं जेव्हा भांडवल केलं जातं, आपल्याला हवं तेव्हा, जेव्हा त्याचं भांडवल केलं जातं. आणि असं करणारे हे पेशंट्स मला भेटतात. तुम्ही लगेच ओळखू शकत असाल त्यांना, लक्षात येतं. कारण एक टाळणं, बरोबर, मला काम टाळायचं आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास टाळायचा आहे, मग तो मला डिप्रेशन आहे असं एक भांडवल करू शकतो आजच्या काळामध्ये. कारण आज एका बाजूला अज्ञान आहे, दुसऱ्या बाजूला त्याचा अतिप्रचार पण वर्तमानपत्रामधून होतो आहे किंवा त्यातून आपल्या सोयीचं, आपल्या फायद्याचं उचलणारी काही मंडळी असतात. तिथे मात्र ते फॅड असू शकतं. पण मला असं वाटतं की कुठलाही आत्महत्येला प्रवृत्त झालेला जो माणूस आहे त्याच्या बाबतीत हा ढोंग करतोय, नाटक करतोय असं म्हणणं सर्वथैव चुकीचं आहे. सर, ही गुंतागुंत दिवसेंदिवस वाढताना दिसते आपल्याला. मुळात आपल्या घरामध्ये असं कोणीतरी आहे की जो आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे, ही गोष्ट लक्षात येईपर्यंतच उशीर झालेला असतो. बरोबर आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की कुटुंबातला सुसंवाद हरवलेला आहे. सुसंवाद ह्याचा अर्थ ऐकून घेणं, बोलणं नाही. पहिली पायरी सुसंवादाची ऐकून घेणं ही आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला बोलायचंच असतं, आपल्याला फक्त ऐकवायचं असतं. एक्झॅक्टली, बोलायचंही नसतं, ऐकवायचं असतं. आणि म्हणून अनेक कुटुंबांमध्ये मला हे दिसतं की मुलांना व्यक्तच होऊ दिलं जात नाही, स्त्रियांना व्यक्तच होऊ दिलं जात नाही.
त्यांचं ऐकूनच घेतलं जात नाही. आणि असे जेव्हा पॅटर्न्स कुटुंबामध्ये दिसतात त्यावेळेला काय होतं की एकतर्फी फक्त मारा होतो शब्दांचा. त्याला मगाशी त्या मुलीने सांगितलं ना, काय सारखं ऐकवतात, मला बोर होतं. हा, कुटुंबातला सुसंवाद हे मला वाटतं खूप, म्हणजे कुटुंब एक काळ असा होता की जेव्हा संयुक्त कुटुंब पद्धती होती. बरोबर. आज विभक्त कुटुंब पद्धती आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढलेली आहे. या स्त्रीला फक्त एक कर्तव्यदक्ष आई किंवा पत्नी किंवा ऑफिसमध्ये जी काही भूमिका ती बजावत असेल तेवढीच फक्त भूमिका तिच्याकडे आज आहे. यामधून काय होतंय की तिच्या मनामध्ये एक अपराधाची जाणीव आहे की नाही नाही नाही, मी माझ्या मुलांना वेळ देत नाहीये आणि मी वेळ देत नाहीये मुलांना, त्यामुळे त्यांच्याकडे मी काय करू, मग मी अभ्यास करून घेते, मी त्यांना क्लासेसना घालते, किंवा मग मी पैशाने ज्या गोष्टी विकत घेता येतील त्या मी माझ्या मुलांना देते. म्हणजे स्वतःला परफेक्ट सिद्ध करण्याची ही जी एक आपण सुपर वुमन आहोत अशी एक जी भूमिका आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसते ती थोडीशी घातक वाटते मला ह्या दृष्टीने. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा मुलांना जे सांगायचंय ते ऐकलंच जात नाही. खरी गोष्ट की मला उदास वाटतंय, मला निराश वाटतंय, मला अमुक अमुक जमत नाहीये, किंवा हा कोर्स मी घेतलाय तो आता मला नाही करता येत आहे, पण तुम्ही माझ्यावर सक्ती करताय म्हणून मी फक्त ते करतो आहे किंवा करते आहे. अशा पद्धतीच्या ताणातून जेव्हा सतत मुलं जातात त्यावेळेला त्यातून नैराश्य अनेकदा निसटतं. पाहणाऱ्याच्या नजरेतून ते नैराश्य म्हणून निसटतं आणि हे काय नेहमीच आहे, नेहमीचीच रड आहे, रोजचीच रड आहे असं अनेकदा त्यांच्यावर असा आरोप केला जातो. आणि मग एखाद्या दिवशी कोणीतरी गळफास लावून घेतं, कोणीतरी विष घेतं किंवा कोणीतरी घर सोडतं आणि मग एकदम आई वडील खडबडून जागे होतात. अशी विशेषतः व्यावसायिक शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसमध्ये असणारी मुलं आहेत, यांच्यामध्ये नैराश्याचं प्रमाण, आत्महत्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. बरोबर. आपण बोलूया आणखीन ह्याच्यावर. म्हणजे हे जे खडबडून जागा होणं, असंही आपल्याला झोपेतून कोणी पटकन उठवलं तरी आपण किती डिस्टर्ब झालेलं असतो. झोपेतनं उठवणं सुद्धा हळूवार पद्धतीने झालं पाहिजे. याच्यावर आणखीन बोलणार आहोत आपण, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसेल, आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आई बाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05, गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. नैराश्यावर मात करणार आहोत आपण आजपासून पुढचे काही भाग. दुःख मुळात ही संकल्पना अस्तित्वात का, असा जर प्रश्न असेल, म्हणजे दुःख नसेल तर नैराश्य पण नसेल ना, मग दुःख का असतं? दुःख का हवं, दुःख आहे कशाला आहे, काय म्हणजे? निसर्गाने का दिलंय? बरोबर. एक लक्षात घ्या की मूलभूत काही रंग आहेत ना, तशा मूलभूत भावना आहेत. दुःख, भीती, राग आणि आनंद या 4 भावना या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. या मूलभूत भावना आहेत. यांना मूलभूत म्हणण्याचं कारण असं की ह्या भावना प्राण्यांमध्ये सुद्धा आढळतात. बरोबर. प्राणी सुद्धा दुःखी होतात. प्राण्यांनाही राग येतो, प्राण्यांनाही भीती वाटते आणि प्राण्यांनाही आनंद होतो. ह्या 4ही भावना आपण प्राण्यांमध्ये बघितलेल्या आहेत. आपण मनुष्य प्राणी, आपण प्राणीच आहोत. मला असं वाटतं की दुःखाला एक प्रयोजन आहे. आपल्याला जेव्हा दुःख होतं ना तेव्हा आपण आत वळतो, आपला विचार करायला लागतो. आपल्या आत वळवण्याचं एक काम दुःख करतं. समजा छोटंसं अपयश आलं आणि त्या अपयशावर आपण विचार करतो आहोत, तेव्हा आपण आपल्याबद्दल विचार करतो, अरे माझं काही चुकलं का ह्याच्यामध्ये? एक्झॅक्टली. अंतर्मुख करायला लावण्याची ताकद दुःखात आहे, ती आनंदात नाही. आनंदाच्या प्रसंगी आपण सगळं विसरतो, आपण बहिर्मुख होतो. दुःखाला एक काहीतरी प्रयोजन, नैसर्गिक प्रयोजन आहे.
त्यामुळे दुःख थोडंसं हवं, आणि दुःख जर असेल तर आपल्याला आनंदाची किंमत कळणार आहे ना. बरोबर आहे, अगदी खरं आहे. मला वाटतं की हा मूलभूत विचार जर आपल्या आयुष्यात जर रुजवला ना, की अरे प्रत्येकाच्या वाटेला जसा आनंद आहे तसं दुःख आहे किंवा दुःख असणारच आहे. आपल्याला फक्त आनंद हवा. असं आपण हल्ली पॅकेज हा शब्द वापरतो ना, आयुष्य पॅकेज असतं. आपल्या आयुष्यात असणारी माणसं जी आहेत ना, ते प्रत्येक माणूस हेही एक पॅकेज आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे मला त्रास होतो तो, पण त्याच्यामुळे चांगलंही काही घडतंय. तुम्हाला त्याच्यामुळे कसं वागायचं ह्याचा आपोआप लेसन्स मिळत म्हणून असतात. दुःखाला वेदनेला एक प्रयोजन आहे असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे वेदना घेणं, दुःख स्वीकारणं, जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ती आनंदाने स्वीकारता आली पाहिजे. जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचं मनोधैर्य आपल्याकडे पाहिजे. आणि मुख्य या दोन परिस्थितीतला भेद जाणण्याचं शहाणपण आपल्याला पाहिजे. खरी गोष्ट. मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. अनेकदा आपण जे झगडतो ना, ते जे आपण बदलू शकत नाही त्याच्याशी झगडत असतो. बरोबर, अगदी. आणि जे बदलू शकत नाही ते खरं म्हणजे स्वीकारायचं असतं, आणि जे बदलू शकतो ते बहुतेक करून स्वतःमध्येच असतं. त्यामुळे आपल्या मनोवृत्तीत बदल करणं आवश्यक आहे. आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करणं आवश्यक आहे. आपल्या मनोभूमिकेमध्ये आपण काय बदल केला की हाच ताण मला चांगल्या प्रकारे घेता येईल, माझ्या वागण्यात काय मी बदल करू शकतो, ही जी सगळी कौशल्य आहेत ना, मला असं वाटतं की ही कौशल्य कुटुंबामध्ये मुलं शिकू शकतात, शाळेमध्ये शिकू शकतात, महाविद्यालयामध्ये शिकू शकतात. या तऱ्हेची जागृती आधुनिक काळामध्ये अत्यंत गरजेची आहे. वैयक्तिक पातळीवर उपाय आपण कसे करू शकतो ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव केतकी तावडे. डॉक्टर, नैराश्य का येतं आणि त्याच्यावर उपाय काय? नैराश्य का येतं ह्याच्यावर मला वाटतं आपण आतापर्यंत बरंच बोललो आहोत. उपाय काय, मला असं विचारायचं की वैयक्तिक उपाय म्हणजे तुम्ही जे दुसऱ्या प्रकारचं नैराश्य म्हणताय, परिस्थितीजन्य नाही दुसरं, त्याच्यावर उपाय झाल्यानंतर जेव्हा तो रुग्ण घरी येतो बरा होऊन, किंवा तो जेव्हा बरा झालेला असतो त्याच्यानंतर त्याला कसं सांभाळायचं. मला असं वाटतं की मेजर डिप्रेशन, जे अंतर्जन्य आतून येणारे जे नैराश्य आहे, त्यामध्येही पुन्हा आणखी एक छटा वेगळ्या तऱ्हेच्या नैराश्याची असते की ज्याला आम्ही बायपोलर डिप्रेशन असं म्हणतो. बायपोलर याचा अर्थ असा की त्याच व्यक्तीमध्ये कधी नैराश्य आणि कधी उन्माद, म्हणजे नैराश्याच्या बरोबर विरुद्ध अवस्था, एकदम मेनिया ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, अति उत्साह, अति आनंद, अति पैसे खर्च करणं, अति बोलणं, मी कोणीतरी थोर आहे असं सतत समजणं, अशी अवस्था काही रुग्णांच्या मध्ये येऊ शकते. तर असं जर होत असेल तर त्याला वेगळी औषधं द्यावी लागतात. फक्त नैराश्य विरोधी अँटी डिप्रेसंट औषधं तिथे उपयोगी पडत नाही. त्यामुळे या डिप्रेशन झालेल्या पेशंट्सचा फॉलोअप, त्यांचा पाठपुरावा याही पद्धतीने आम्हाला करावा लागतो. की म्हणून कुटुंबाला आम्ही असं सांगितलेलं असतं की असं जर कधी झालं, समजा नैराश्याचा उपचार चालू आहे आणि नैराश्याचा उपचार चालू असताना नॉर्मल होण्याऐवजी एकदम जर विमान वरती गेलं मनस्थितीचं, बरोबर, तर ते निदान वेगळं असतं. ते फक्त नैराश्य नसतं, बायपोलर डिसऑर्डर असं त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि मग त्याला वेगळी औषधं लागतात. पण जर फक्त हे युनिपोलर असेल, फक्त नैराश्यच असेल, बायपोलर नसेल, उन्माद अवस्था येत नसेल, तर मात्र काही महिने औषधोपचार चालू ठेवावा लागतो. हा काळ 6 महिने, 9 महिने ते 2 वर्ष इथपर्यंत असू शकतो. औषधं चालू ठेवावी लागतात डॉक्टरांच्या सल्ल्याने. डॉक्टरांची फॉलोअप, पाठपुरावा त्याचा उपचाराचा करावा लागतो. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये आयुष्यात एकदाच अशा तऱ्हेचं नैराश्य येतं. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये हे नैराश्य सतत वरचेवर येत राहतं. अंतर्जन्य नैराश्य सुद्धा पुन्हा पुन्हा येऊ शकतं. हे जर सतत येत असेल तर ते टाळण्यासाठी सुद्धा वेगळी औषधं आहेत. ज्याला आम्ही मूड स्टेबिलायझर असं म्हणतो. मनस्थिती स्थिर ठेवण्यासाठी काही औषधं त्यांना सतत घ्यावी लागतात. आयुष्यभर सुद्धा काहींच्या बाबतीत घ्यावी लागतात. काहींच्या बाबतीत 5-1 वर्षांपर्यंत हा काळ असू शकतो.
उपायांबद्दल जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा छंद आपल्याला किती उपयोगी पडतात? तुम्ही स्वतः गाता सुद्धा, म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटला की छंद आपल्याला एकंदरीतच या डिप्रेशन पासून दूर ठेवू शकतात का, किंवा असे छोटे उपाय कोणते आहेत? एक लक्षात घ्या की छंद जे आहेत ना ते आपल्याला, मला नेहमी असं वाटतं की माझा व्यवसाय जो आहे, म्हणजे असं जे छंद जोपासतात त्यांना वाटत असावं असं मला वाटतं, तो व्यवसाय मला काय देतो? मला झोपायला गादी देतो. बरं. मी पैसे कमावतो, त्याच्यातून मला ती गादी मिळते. छंद मला काय देतो? माझं गाणं मला काय देतं? मला झोप देतं. क्या बात आहे. कळलं मी काय म्हणतोय ते? हो. ती जी शांतता आहे, ते जे रिलॅक्सेशन आहे, त्याच्यासाठी छंद हवा. आपण आपल्या घरातला रोज कचरा रोज काढतो ना, तुझं नाही काढला तर काय होतं? तो साठून राहतो. बरोबर. आणि साठून राहिलेला कचरा मग एका दिवशी खूप काढणं कठीण जातं. त्यामुळे तो रोजच्या ताणाचा निचरा रोज करण्यासाठी काहीतरी हवं, आणि त्याच्यासाठी छंद उपयोगी पडतात, व्यायाम उपयोगी पडतो, ध्यान योग ह्या गोष्टी उपयोगी पडतात. साधं आज काय आहे ना, आज म्हणजे कसं होतं, पूर्वी आपण मित्रमैत्रिणी भेटत होतो, मग आपण फोनवर बोलायला लागलो, मग मोबाईलवर बोलायला लागलो, आता फक्त फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरती आपण चॅटिंग करतो, एकमेकांना भेटतो. ते वाईट नाहीये, पण भेटणं हे सुद्धा महत्वाचं आहे. सोशल गॅदरिंग जी आहेत आज ती खूप कमी होत आहेत. त्या मानाने शहरामध्ये विशेष करून एकत्र भेटणं, एकत्र गप्पा मारणं, विचार विनिमय करणं, यातला आनंद, मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेणं जे आहे ना, ते आपण कुठेतरी विसरलो. आपण बोलूया ह्याच्याबद्दल, पण प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. मी दगडू पांडुरंग जाधव अंटा भिल 200 एकर मधून बोलतोय. माणसाने जर नेहमी काम करत जर राहिलं तर निराशा टाळता येते का? म्हणजे स्वतःला सतत जर गुंतवून ठेवलं तर नैराश्य टाळता येतं का? मला वेळच नाहीये विचार करायला कसल्याच गोष्टीचा. पण काय आहे, सतत कार्यरत राहणं हे जे आहे ना, त्याच्यामध्ये एक धोका असा असतो, काम करणं चांगलंच, काम करावंच, आणि तेवढी ऊर्जा तुमच्याकडे असेल तर अवश्य काम करा. कामातून मध्ये मध्ये ब्रेक घेणं हे आपल्याला मध्ये श्वास घेण्यासारखं, म्हणजे मी पाण्याखाली मी पोहतोय आणि मी पाण्याखाली नाक दाबून किती वेळ राहू शकतो? बरोबर. कुठेतरी श्वास घेण्यासाठी मला वरती तर यायला हवं. बरोबर आहे. तर काम आणि ब्रेक्स यांचं एक योग्य व्यवस्थापन असणं आवश्यक आहे, जे कामाचा ताण नाही तर अति कामामधूनही ताण येतो. मला त्यांना जोडून असं विचारायचंय की असं असू शकतं का की माझ्या डोक्यात सतत हे डिप्रेशन किंवा निराश मला करणारे विचार येतात, म्हणून ह्याच्यावर मीच शोधलेला उपाय आहे की मी सतत बिझी राहायचं, म्हणजे आपण परिस्थिती आणखीन गंभीर करतो का? असं काहींच्या बाबतीत होतं, ज्याला वर्कहॉलिक असा शब्द आहे. जसे अल्कोहॉलिक असतात तसे वर्कहॉलिक्स असतात. आणि कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये विशेष करून आज असे अनेक अशी मंडळी मी बघतो की ज्यांना दिवसाचे 16-16, 18-18 तास त्यांना कामात बुडवून स्वतःला त्यांनी घेतलेलं आहे. इतकं की पती आणि पत्नी एकमेकांना भेटतही नाहीत शनिवार रविवार सोडून. आणि ते शनिवार रविवार जेव्हा भेटतात तेव्हा दोघांनाही आठवड्याची झोप पूर्ण करायची असते, त्यामुळे ते झोपून जातात, संवादच होत नाही. आणि यामधून घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे मी गेल्या अनेक वर्षात हे मी बघितलेलं हे एक निरीक्षण आहे. एक लक्षात घ्या की काम हे आपल्याला आनंद देतं, ते आपल्याला पैसा देतं, ते आपल्याला गुंतवून ठेवतं. विश्रांती ही आपल्याला पुन्हा कामाला उद्युक्त करते. बरोबर. त्यामुळे कामाला उद्युक्त होण्यासाठी आपण थोडा वेळ तरी त्याच्यापासून लांब राहणं हे आवश्यक आहे. एक भाग. दुसरा त्यातला भाग असा की सतत काम 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 हा जर आपला डिफेन्स असेल, ही जर आपण निर्माण केलेली एक ढाल असेल, त्याच्या मागे आपण लपत असू. कारण अनेकदा कौटुंबिक समस्या किंवा
काहीतरी अडचण कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे, त्याच्यापासून पळण्याचा मार्ग जर काम असेल तर त्यातूनही कौटुंबिक समस्या येऊ शकतात. किंवा आता तुम्ही म्हणालात तसं की तो जो कचरा आहे तो साठत जातोय, तो कुठेच बाहेर पडत नाहीये, तो आणि कचरा मग तो एक निघतच दिवस नाही. एकदम उफाळून वर येतो आणि असं पण मग होतं मग सर. त्यामधून काय होतं की नैराश्य येतं, तसे शारीरिक आजारही उद्भवू शकतात. बरोबर. मग प्रत्यक्ष तो ताण शरीर घ्यायला लागतं. मग हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, अचानक आणि तब्येत आपली आणि एकदम आणखी एक नैराश्याच्या संदर्भात मला एक सांगावंसं वाटतं की अनेकदा नैराश्य हे शारीरिक आजारांचंही लक्षण असू शकतं. तिथेही आपण थोडंसं लक्ष द्यायला हवं. त्यामुळे सतत जाणवणारं जे नैराश्य आहे, सतत उदास वाटणं, हे कधी कधी कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. ते कधीतरी दुसरा कुठला तरी इम्युनॉलॉजिकल किंवा रोगप्रतिकार यंत्रणेशी संबंधित आजार आहे किंवा हॉर्मोनल किंवा हायपोथायरॉइडिझम आहे, त्याचंही ते लक्षण असू शकतं. या गोष्टी किती जोडलेल्या आहेत. शरीर आणि मन हे वेगळे नाहीच आहेत. खरी गोष्ट. ही वर्गवारी आपण केलेली आहे, बरोबर. त्या वेगळ्या निसर्गाने नाही आहेत. कारण मेंदू शेवटी एकच आहे, बरोबर, जो मनावर नियंत्रण ठेवतो, जो शरीरावरती नियंत्रण ठेवतो. आजपासून पुढले काही भाग आपण या नैराश्यावर मात करणार आहोत, तर आपण कोणते कोणते वयोगट आणि कशा कशा पद्धतीने विचार करणार आहोत? मला असं वाटतं की आपण वृद्धापकाळातलं नैराश्य ह्याच्यावर सविस्तर बोलावं. स्त्रियांमध्ये येणारे जे नैराश्य आहे त्याच्यावर आपण सविस्तर बोलावं. आणि लहान मुलं आणि पौगंडावस्थेतली जी मुलं आहेत, तरुण मुलं जे आहेत, तो एक वयोगट मुद्दाम आपण विचारात घ्यावा. आता जाता जाता अगदी थोडा वेळ आजचा भाग संपण्यासाठी आहे, जाता जाता काय सांगाल? आनंद कसा शोधायचा आणि नैराश्यावर मात कशी करायची? अगदी थोडक्यात, आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत. एक लक्षात घ्या की नैराश्य आजार म्हणून जेव्हा येतो त्याच्यावरती वैद्यकीय उपचाराला पर्याय नाही. आनंदाबद्दल जर म्हणाल तर आनंद हा मुक्कामात नसतो, आनंद हा प्रवास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो. त्यामुळे आयुष्य तुम्ही कसं जगताय, किती जगताय, यापेक्षा कसं जगताय याच्यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. आणि आनंद हा आपल्या आत आहे, तो बाहेर शोधायचा नाही. खरी गोष्ट. आणि नैराश्यावर मात, पुन्हा एकदा ते दोन प्रकार अगदी थोडक्यात. नैराश्यावर मात करताना आतून नैराश्य जे येतं, बाहेर काहीही परिस्थितीत अडचण नसताना जेव्हा नैराश्य येतं, त्याची कारणं रासायनिक असतात. त्याच्यावरती औषधोपचार हा मुख्य उपचार आहे. परिस्थितीजन्य नैराश्य जे आहे त्या नैराश्यावरती मानसोपचार आणि औषधांची मदत, अशा पद्धतीने आपल्याला उपचार करावा लागतो. मनाचा थांग लागत नाही हे जरी खरं असलं तरी नैराश्य जे येतं त्याच्यावर मात कशी करायची याचे उपाय मात्र आपण मिळून सगळेजण नक्की शोधू शकतो. डॉक्टर आपल्याबरोबर पुढचे काही भाग असणारच आहेत आणि आता त्यांनी सांगितलं सुद्धा की वेगवेगळ्या वयोगटांमध्ये कशा पद्धतीचं नैराश्य असतं आणि त्याच्यावर विजय कसा मिळवायचा, या सगळ्याबद्दल पुढच्या भागांमध्ये बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमात मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार.